मित्रांनो, वजन वाढतंय त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप गुणकारी औषधे आहेत. वजन वाढतंय आणि तेही घरचे पौष्टिक अन्न जेवण असून सुद्धा, तर मग काय करायचं, कसं करायचं, हा प्रश्न जर तुम्हाला भेडसावत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. बऱ्याच वेळा घरी तयार केलेले अन्न, त्यातल्या त्यात हेल्दी फूड खाऊनही वजन वाढू लागते. याची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ पराठा, पोळी, तांदूळ यामध्ये उच्च कार्बोहायड्रेट पदार्थ असतात. तसेच प्रथिने आणि इतर पोषक तत्वांची कमतरता किंवा अभाव यामुळे असंतुलन निर्माण होतं. संतुलित आहारामुळे पोट भरलेले राहते आणि जास्त खाण्याचा धोका कमी होतो. याशिवाय खूप वेळा खाणे, भूक न लागता खाणे, जास्त कॅलरी असलेले अन्न स्नॅक्स म्हणून घेणे यामुळेही शरीरात अतिरिक्त एक्स्ट्रा कॅलरीज वाढतात. यामुळे वजन वाढू शकते. आज वजन वाढण्याची अशीच काही महत्त्वाची कारणे आपण बघूयात. हेल्दी अन्नातही असू शकतात जास्त कॅलरीज. एखाद्या पदार्थातील निरोगी म्हणजे हेल्दी असे लेबल लावले आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यामुळे वजन वाढू शकत नाही. नट्स, बिया, सुकामेवा आणि एनर्जी बार यांसारखे पदार्थ हेल्दी असतात, पण त्यात भरपूर कॅलरीज असतात. हे स्नॅक्स जास्त प्रमाणात खाल्ल्याने ओव्हर इटिंग होऊ शकते. स्नॅकिंग करताना त्याच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवणे फार जरुरी आहे की आपण किती प्रमाणामध्ये, किती क्वांटिटीमध्ये खातोय. फॉर एक्झाम्पल, शेंगदाणे किंवा एनर्जी बारचा जास्त वापर केल्याने एका दिवसात शरीरात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कॅलरी जाऊ शकतात. दररोज उशिरा झोपणे किंवा पुरेशी झोप न होणे. वजन नियंत्रित करण्यात झोप फार महत्त्वाची भूमिका बजावते. उशिरा झोपलात किंवा शरीराला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर त्याचा परिणाम शरीरावरती होतो. म्हणजे त्याचा परिणाम शरीराच्या चरबी जाळण्याच्या क्षमतेवर होतो. तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा शरीर भूक वाढवणारे संप्रेरक ग्रेलिन तयार करते. त्यामुळे तुम्ही खाता त्याच वेळी तृप्तीचे संकेत देणारे हार्मोन लेप्टिन कमी प्रमाणात तयार होते. या व्यतिरिक्त गाढ झोपेत असता तेव्हा शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया अधिक चांगली होते. सतत उशिरापर्यंत झोपत असाल किंवा पुरेशी झोप न मिळाल्यास तुमच्या शरीरात चरबी जाळण्याचा एक महत्त्वाचा टप्पा चुकतो. त्यामुळे वजन वाढू शकते. अशा परिस्थितीत दररोज रात्री 7 ते 8 तास गुणवत्तापूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा बहुतांश वेळ एका जागी बसून जातो. विशेषतः ज्याचे बैठे काम आहे, डेस्क जॉब, जे जास्त वेळ बसून काम करतात, त्यामुळे चयापचय कमी होऊ शकतो आणि वजन वाढू शकते. इव्हन ते निरोगी हेल्दी अन्न खात असले तरीही. जास्त वेळ बसून राहिल्यानेही चुकीचे पोश्चर आणि स्नायूचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वजन वाढू शकते. हे टाळण्यासाठी दर तासाला थोडे चाला, स्ट्रेचिंग करा आणि दिवसभर हलक्या शारीरिक हालचाली करा. उदाहरणार्थ चालणे किंवा उभे राहून काम करणे. रोजच्या कामात अधिक ताण असणे हेही एक महत्त्वाचे कारण असू शकते. वजन वाढण्याचे तणाव हे एक फारच महत्त्वाचे कारण आहे. खरं म्हणजे तणाव भावनिक खाणे, ज्याला इमोशनल ईटिंग असे म्हणतात, वाढू शकतो. हे कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढवते. त्यामुळे गोड किंवा चरबीयुक्त पदार्थाची लालसा वाढते. तुम्ही घरी शिजवलेले अन्न खात असलात तरी जास्त तणावाखाली राहिल्याने जास्त प्रमाणात, जास्त क्वांटिटीमध्ये किंवा जास्त कॅलरीजचे पदार्थ खाऊ शकता. अशा परिस्थितीत तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत योग, ध्यान किंवा चालणे समाविष्ट करू शकता. यामुळे ताण आणि वजन नियंत्रित करण्यास मदत होईल. तर जास्त काळजी करू नका. वजन कमी करण्यासाठी होमिओपॅथीमध्ये गुणकारी औषधे आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला आहे. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी कॉल करा, सविस्तर माहिती सांगा आणि घर बसल्या होमिओपॅथिक औषध मागवून घ्या. धन्यवाद.